नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा यश एज्युकेशनल ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्यासमोर फिजिक्स ह्या विषयाचा ऑसिलेशन हा चॅप्टर MHT, CET, नीट व JEE ह्या परीक्षांच्या तयारीकरता तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. तर ह्या चॅप्टरचा काही भाग आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर लास्ट लेक्चरच्या पार्ट्समध्ये आपण सिंपल पेंडुलम काय असतोय ते आपण बघितलेलं आहे. आता बघा, सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे की एक रिजिड सपोर्ट, नाही तर आपण बघू, हा एक रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे, त्याला एक त्या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग अटॅच केलेली असेल आणि ती जी स्ट्रिंग आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तर फिक्स केलेली आहे आणि दुसऱ्या टोकाला एक स्पेरिकल जे पार्ट आहे, स्पेरिकल ज्याला आपण नाव दिलं होतं बॉब, अटॅच केलेला असेल. हा जो स्पेरिकल जे तुम्ही बेरिंग्स मध्ये छर्रे असतात बघा, असे सर्क्युलर छर्रे असतात, स्पेरिकल, सर्क्युलर म्हणण्यापेक्षा स्पेरिकल, तसं त्याला बॉब म्हणतं. याला काय नाव दिलं जातं? बॉब. तर आता ही झाली ह्या पार्टची मीन पोझिशन. तर असं जे स्ट्रिंग आणि त्याचं एक टोक त्या सपोर्टला बांधलेलं आणि दुसऱ्या टोकाला बॉब अटॅच केलेला, दुसऱ्या टोकाला काय आहे? बॉब अटॅच केला, याला म्हणतात सिंपल पेंडुलम. काय नाव द्यायचं याला? सिंपल पेंडुलम. ठीक आहे, आता ही सिंपल पेंडुलमची कोणती पोझिशन आहे? मीन. नंतर मग सिंपल पेंडुलमची मोशन स्टार्ट झाली, तो इथून इथं गेला. सांगा ही कोणती पोझिशन झाली? एक्स्ट्रीम पोझिशन. कोणती पोझिशन असेल? एक्स्ट्रीम पोझिशन है ना. आता परत सिंपल पेंडुलम हा या ठिकाणी इथून परत मीनला आला आणि मीन पासून पुन्हा एक्स्ट्रीमला गेला. सांगा आता याच्यात किती पोझिशन आहे? 3. त्यातल्या 2 कोणत्या आहे? एक्स्ट्रीम, आणि एक कोणती आहे? मीन. आणि आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ज्या मोशन मध्ये एक मीन आणि 2 एक्स्ट्रीम पोझिशन प्रेझेंट असतात आणि जी मोशन F इज इक्वल टू -kx हे इक्वेशन फॉलो करते, त्याला म्हणता सिंपल हार्मोनिक मोशन. काय नाव द्यायचंय सांगा त्याला? सिंपल हार्मोनिक मोशन हे नाव त्या ठिकाणी दिले जाऊ शकतंय. म्हणजे द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज एक्झाम्पल ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. आता काय करायचंय, हा जो सिंपल पेंडुलम आहे याच्या ऑसिलेशनचा आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे. सांगा, एक इथून इतका अंतर किती घ्यायचं? ए. इथून इतका अंतर ए, इथून इतका अंतर ए, इथून इतका अंतर ए. सिंपल पेंडुलम ओ पासून निघाला, ए पर्यंत आला, ए पासून निघाला, ओ पर्यंत आला, ओ पासून निघाला, बी पर्यंत आला आणि बी पासून परत ओ पर्यंत. सांगा त्याने किती अंतर कव्हर केलं? 4a. आणि 4a अंतर कव्हर केलं तर त्याला म्हणायचं वन ऑसिलेशन. काय नाव द्यायचंय त्याला? इट इज कॉल्ड वन ऑसिलेशन. क्लिअर होतंय सगळ्यांना? वन ऑसिलेशन. आणि एक ऑसिलेशन कंप्लीट करण्याकरता जो वेळ त्याला लागतोय त्या वेळेला काय नाव दिलं जात आहे? दॅट इज कॉल्ड टाइम पिरियड है ना. आणि त्याचा पण फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, T इज इक्वल टू 2π इंटू √L/g. ज्या ठिकाणी L म्हणजे काय आहे? L म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम आहे, हे L आहे. म्हणजे पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि बॉबचं सेंटर यांच्यातलं अंतर, त्या अंतराला काय म्हणता? लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. आणि जी म्हणजे काय आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता काय करायचंय, आपल्याला या सिंपल पेंडुलमला लिफ्ट मध्ये ठेवायचंय. लिफ्ट माहिती ना सगळ्यांना, की ज्या उंच बिल्डिंग असतात की जिथं जिन्यानी जाणं थोडं त्रासदायक होतं, बरोबर आहे, मग त्या ठिकाणी आपण लिफ्ट वापरतो. तर मित्रांनो, तुम्ही लिफ्ट मध्ये बसलेले असाल तर तुम्हाला एक फिलिंग
लक्षात येऊ शकतंय की ज्या वेळेस आपण लिफ्टचा वापर करून अपवर्ड जात असतो त्यावेळेस आपल्याला थोडस हेवी फील होत असतं. ज्यांनी लिफ्टमध्ये बसलेलं नाहीये त्यांनी इथंच फील करून घ्यायचं हेवी है ना. पण जे बसले त्यांना ही रिअलिटी आहे की वी फील सम हेवी, म्हणजे जसं आपल्याला एकदम जड झाल्यासारखं वाटतं. आणि ते कशामुळं, तर लिफ्ट ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि लिफ्टचं ऍक्सिलरेशन यांचं कॉम्बिनेशन होतं. आणि त्या ठिकाणी बघा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असतं जी, आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला हेवी वाटतंय त्या ठिकाणी ऍक्सिलरेशन ऑफ लिफ्ट ऍड करायचं तर आपल्याला भेटेल जी डॅश. हे झालं ऍक्सिलरेशन ऑफ द लिफ्ट विच इज मुव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे जी डॅश हे सिंपल पेंडुलम जर जमिनीवर ठेवलेला आहे तर त्यावेळेस त्याचं ऍक्सिलरेशन असतं जी. पण जर सिंपल पेंडुलम अपवर्ड मुव्हिंग लिफ्ट मध्ये ठेवलेला आहे तर त्याच्यात जी आणि प्लस आहे. हे प्लस साइन कसं लक्षात ठेवायचं की वी फील हेवी वेन द लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड, ऍड करून घ्या. आणि म्हणजे वाढतंय. आणि ज्या वेळेस लिफ्ट डाऊनवर्ड येतंय आपल्याला एकदम हलकं वाटतं. तुम्ही राहत पाळण्यात बसलेले असाल त्यात सुद्धा बघा राहत पाळणा जेव्हा अपवर्ड वरून डाऊनवर्ड येतो असं एकदम हलका हलका आपल्याला वाटायला लागतं. सेम त्याच पद्धतीने मग इथं ज्यावेळेस हलकं वाटेल जी मायनस ए, ज्यावेळेस जड वाटेल जी प्लस ए, अपवर्ड करता जी प्लस ए आणि डाऊनवर्ड करता जी मायनस ए. लक्षात ठेवून घ्यायचंय है ना. म्हणजे ज्या वेळेस लिफ्टमध्ये पेंडुलम ठेवलेला आहे तेव्हा त्याच्या ऑसिलेशन करता फॉर्म्युला अंडर रूट ऑफ एल अपॉन जी न राहता अंडर रूट ऑफ एल अपॉन जी डॅश घ्यायचंय. काय घ्यायचंय, अंडर रूट ऑफ एल अपॉन जी डॅश. सांगा मग आता त्या ठिकाणी टीचा काय फॉर्म्युला आपल्याला घेता येतो, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू टी इज इक्वल टू काय 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. हा नॉर्मल फॉर्म्युला आहे. पण जेव्हा सिंपल पेंडुलम कुठे आहे हा सांगा कशाचा नॉर्मल फॉर्म्युला आहे, टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम आहे ना. पण जेव्हा आपण लिफ्टमध्ये असतो त्यावेळेस सिंपल पेंडुलमच्या म्हणजे सिंपल पेंडुलम इज केप्ट इन मुव्हिंग लिफ्ट त्यावेळेस टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी डॅश. हा फॉर्म्युला घ्यायचा. पण जी डॅश किती घ्यायचं, जी डॅश इक्वल टू जी प्लस ए घ्यायचं. जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ए म्हणजे काय असेल, ए इज द ऍक्सिलरेशन ऑफ लिफ्ट. हे म्हणजे काय असेल, ऍक्सिलरेशन ऑफ द लिफ्ट. मग जी डॅश इक्वल टू जी प्लस ए कधी सांगा, वेन लिफ्ट इज मूव्हिंग अपवर्ड. ज्यावेळेस लिफ्ट हे अपवर्ड जात आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला. आणि डाऊनवर्ड करता जी डॅश इक्वल टू जी मायनस ए. कोणत्या मोशन करता, डाऊनवर्ड. लक्षात येईल मित्रांनो. आणि मग ह्या हिशोबाने आपल्याला ह्या जी डॅशच्या जागेवर व्हॅल्यू पुटअप करू आणि फॉर्म्युले घेऊ. सांगा मग आता ज्यावेळेस लिफ्ट बघा आता लिफ्ट केस 1 व्हेन लिफ्ट इज मुव्हिंग अपवर्ड वी फील हेवी. ज्यावेळेस आपल्याला लिफ्ट अपवर्ड जात असेल त्यावेळेस सांगा काय होतंय, वी फील हेवी. वी फील हेवी when the lift is moving upwards, and the resultant acceleration is given as g dash is equal to g plus a, where g is the acceleration due to gravity, a is the acceleration of the lift, and therefore the time period so t is equal to 2 pi under root of l upon g dash. पण अपवर्ड करता जी डॅशची व्हॅल्यू किती घ्या, जी प्लस ए. मग 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी प्लस ए. 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी प्लस ए. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला घेता येईल आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून
आपल्याला ज्यावेळेस लिफ्ट अपवर्ड जात आहे तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता ज्या वेळेस when the lift is moving downward, ज्यावेळेस लिफ्ट हे डाऊनवर्ड जात आहे, सांगा बरं. when we feel light weight when the lift is moving downward, ज्यावेळेस लिफ्ट डाऊनवर्ड जात आहे त्यावेळेस आपल्याला थोडंसं हलकं वाटतं. and therefore the resultant acceleration we can take g dash is equal to g minus a, and therefore we can take the formula of simple pendulum kept in moving lift which is moving in downward direction, L upon G dash, and T is equal to 2 pi into under root of L upon G minus A. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरता येतो कशा करता, ज्यावेळेस लिफ्ट हे डाऊनवर्ड जात आहे. तर सर्व मित्रांनी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युले पाठ करा, दोनदा तीनदा रिव्हिजन द्यायची, काय फॉर्म्युले काय कंडिशन्स दिलेले आहे सर्वांनी क्लिअर करत चालायचंय. लक्षात आलंय सगळ्यांच्या? आहे ना. आता नेक्स्ट पार्ट, वेन द लिफ्ट इज फॉलिंग फ्री फॉलिंग. फ्री फॉलिंगचा अर्थ काय बघा. तर एक आपण समजा इथं लिफ्ट दाखव, हे लिफ्ट आहे ना, आणि याला अशा दोऱ्या लावलेल्या असतात, वायर रोप म्हणतात त्याला. काय म्हणतात? वायर रोप. असं इथं पुली असेल, व्हील, आणि या पद्धतीने असं इकडे एक सपोर्ट असेल. हे लिफ्ट डाऊनवर्ड जायचं असेल तर दोरी खाली येणार, आणि लिफ्ट अपवर्ड जायचं असेल तर दोरी वर जाणार. आता समजा लिफ्ट इथं आहे टॉप मोस्ट पोझिशनला, आणि दोरी अचानक तुटून गेली. आता दोरी अचानक तुटल्यावर सांगा आता काय झालं ना, लिफ्ट इज फ्री फॉलिंग है ना, दोरी अचानक तुटून गेली. आता सांगा याला कोणा सपोर्ट राहिला का? नाही. आता लिफ्ट कुठे जाईल? अपवर्ड जाईल का? नाही. लिफ्ट कुठे येईल? नॅचरली इट विल गो इन डाऊनवर्ड. पण याला कोणाचं बंधन नाहीये, हे आता स्वतःहून जाणार. आणि सांगा याच्यावर फक्त कोण ऍक्ट होणार? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर असं जर असेल तर याला म्हणतात फ्री फॉलिंग बॉडी, की ज्याला डाऊनवर्ड येताना कोणीच सपोर्ट करत नाही, कोणी अपोज करत नाही, त्याच ते डाऊनवर्ड येत आहे. तर ती कोणती बॉडी झाली? फ्री फॉलिंग बॉडी. समजा एखादा रबर बॉल आहे, तो उंच आपण फेकला. आता उंच गेल्यानंतर तो काही वरच जाईल निघून का? नाही. खाली येईल का? नाही येणार, नक्कीच येईल. मग तिथून जेव्हा तो खाली यायला लागेल तर ती सुद्धा बॉडी कोणती झाली? फ्री फॉलिंग बॉडी. आणि फ्री फॉलिंग बॉडी असेल तर त्यावेळेस ए ची व्हॅल्यू जी इतकी होऊन गेलेली असते, आणि बॉडी डाऊनवर्ड येते म्हणून सांगा जी डॅश. बॉडी डाऊनवर्ड येत असेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे जी मायनस ए, मग जी डॅश इज इक्वल टू जी, आणि सांगा ए ची व्हॅल्यू पण कोणा इतकी घ्यायची? जी इतकी, आणि इट इज इक्वल टू 0. म्हणजे ज्या वेळेस लिफ्ट फ्री फॉलिंग असतं आणि स्वतःहून डाऊनवर्ड येत असतं, त्याला कोणाचा सपोर्ट नसतो, कोणाचा अपोज नसतो, त्यावेळेस ते लिफ्ट फ्री फॉलिंग झालं. आणि जेव्हा फ्री फॉलिंग असतं तेव्हा ए इक्वल टू जी असतं, आणि मग जी डॅश इज इक्वल टू जी मायनस ए इज इक्वल टू जी मायनस जी इज इक्वल टू 0. Time period of pendulum becomes infinity and there will be no oscillations of the pendulum. Time period infinity होईल का बरं? सांगा. T is equal to काय फॉर्म्युला आहे? 2 pi into under root of L upon G dash. पण G dash ची व्हॅल्यू किती आहे? 0. आणि एनिथिंग अपॉन 0 इक्वल टू इन्फिनिटी. देअरफॉर द टाइम पिरियड विल बी इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ इन्फानाइट टाइम लागणार आहे. म्हणजे समजा आपल्याला एखाद्याला सांगितलं आपण काहीतरी काम 10 मिनिटात होण्यासारखं आहे, मग त्याला सांगितलं अरे बाबा एवढं काम करून घे. तो म्हणतोय ठीक आहे मी काम करील, पण 5 वर्ष लागतील. 10 मिनिटाचं काम आहे, किती म्हणतोय? 5 वर्ष लागतील. मग आपण काय म्हणणार त्याला? मग मला सांग ना तू डायरेक्ट काम नाही करायचंय म्हणून. का बरं? त्यांनी इन्फिनिटी टाइम सांगितलं 5 वर्ष, म्हणजे आपल्याकरता इथे इन्फिनिटी धरावं लागेल, की जे 10 मिनिटात होणार ते 5 वर्ष सांगू लागला. मग असं जर असेल त्याचा अर्थ तो काम करणारच नाही. तसंच इथं प्रकार आहे की टाइम पिरियड ऑफ पेंडुलम बिकम इन्फिनिटी अँड देअर विल बी नो ऑसिलेशन्स ऑफ द पेंडुलम. या 3 कंडिशन्स आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. अपवर्ड करता जी डॅश इक्वल टू जी प्लस ए, डाऊनवर्ड करता जी डॅश इक्वल टू जी मायनस ए, आणि फ्री फॉलिंग करता जी डॅश इक्वल टू 0. या 3 कंडिशनचा वापर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
आणि जर या 3 कंडिशन आपण क्लिअर केल्या तर आपल्याला हा पाठ समजायला काही अडचण येणार नाही. मग आता हा जनरल एक फॉर्म्युला आपल्याला बऱ्याच वेळेस लागतो. प्रॉब्लेम मध्ये कधी विचारतात की पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, मग त्यामध्ये पर्सेंटेज इन्क्रीज किंवा पर्सेंटेज डिक्रीज विचारतात. काय विचारतील सांगा? पर्सेंटेज इन्क्रीज और पर्सेंटेज डिक्रीज विचारू शकताय. मग पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे काय आणि पर्सेंटेज डिक्रीज म्हणजे काय? पर्सेंटेज इन्क्रीज म्हणजे काय आणि पर्सेंटेज डिक्रीज म्हणजे काय? आता बघा, कोणती हा फॉर्म्युला इथंच नाही, कोणतीही क्वांटिटी राहू द्या, पर्सेंटेज चेंज इन इनक्रीज इन एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पर्सेंटेज इनक्रीज इन टाइम पिरियड, पर्सेंटेज इनक्रीज इन और पर्सेंटेज डिक्रीज इन टाइम पिरियड, काही पण. आणि आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा एखाद्या वस्तूची किंमत समजा आज 10 रुपये, उद्या 15 रुपये झाली, मग आपल्याला विचारलं कोणी की पर्सेंटेज इन्क्रीज किती झाला, 10ची 15 झाली म्हणजे 5 रुपये इन्क्रीज झाला, पण तो 10 माग 5 आहे, 10 माग 5 आहे. मग 100 माग किती? बघा लगेच फॉर्म्युला वापरायचा आहे. सांगा, 10 रुपये किंमत होती, पहिले वस्तूची किंमत किती होती? 10, ती किती झाली? 15. आणि मग आपल्याला समोरचा काय विचारतोय? पर्सेंटेज इन्क्रीज किती. तर एकदम सोपा फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल आणि तो पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला घेता येईल. सांगा, पहिले वस्तूची किंमत किती होती? 10 रुपये, नंतर किती झाली? 15 रुपये. म्हणजे सांगा, 10 माग किती रुपये वाढले? 5 रुपये. पण आपल्याला शोधायचं किती माग आहे? 100 माग. सांगा मग किती होईल? तर सहज लक्षात येऊ शकतंय की 10 माग 5 रुपये वाढताय, तर 100 माग किती वाढताय. मग आपल्याला शोधायचं आहे पर्सेंटेज इन्क्रीज. तर कसं बघा, आता एकदम सोपं आहे. 10 माग किती रुपये वाढले? 5 रुपये. मग याचा एक झिरो तुम्ही वाढवला, त्याचा पण एक झिरो वाढवा. लक्ष येत आहे? म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला एक अंदाज आलाय. तरी पण आपण आता बघा, पर्सेंटेज इन्क्रीज इन एनी क्वांटिटी. सांगा, त्या वस्तूची फायनल किंमत किती आहे? 15 रुपये. इनिशियल किती आहे? 10 रुपये. फायनल इनिशियल डिवाइडला कधी पण इनिशियलच घ्यायचं, 10 रुपये आणि इंटू 100. आता हे कॅन्सल करा. इज इक्वल टू 15 - 10, 5 इंटू 10 किती आलं? नाही ना, म्हणजे 10 रुपयाला किंमत 5 वाढतीये, तर 100ला 50 वाढेल. हा झाला पर्सेंटेज इन्क्रीज. म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पर्सेंटेज डिक्रीज करता पण हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त त्यात काय करायचं? डिक्रीज झाला ना, मग सांगा डिक्रीज झाला म्हणजे कोण जास्त असेल? इनिशियल व्हॅल्यू. आणि कोण कमी असेल? फायनल व्हॅल्यू. मग सांगा पर्सेंटेज डिक्रीजचा कसं घ्यायचा? काय इन्क्रीज झाला ना, मग जी व्हॅल्यू जास्त आहे ती घ्यायची. आता इन्क्रीज झाला म्हणजे कोणती व्हॅल्यू जास्त राहील? फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवायडेड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. आणि पर्सेंटेज डिक्रीज इन एनी क्वांटिटी इज इक्वल टू काय येईल? इनिशियल व्हॅल्यू डिक्रीज झाला ना म्हणजे इनिशियल जास्त राहील आणि फायनल कमी राहील, मायनस फायनल व्हॅल्यू अपॉन इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. आणि हा फॉर्म्युला वापरून आपण पर्सेंटेज इन्क्रीज किंवा पर्सेंटेज डिक्रीज शोधू शकतो. आता एक पेंडुलम इथे घेऊ आपण, ज्याचं नाव आहे कोनिकल पेंडुलम. काय नाव आहे सांगा? कोनिकल पेंडुलम. आता प्रश्न आला, कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? सोपा प्रकार आहे कोनिकल पेंडुलम म्हणजे. सांगा, आता आपला सिंपल पेंडुलमच घ्यायचा आहे, पण त्याला मोशन वेगळी द्यायची. सांगा, आता इथं आपण काय केलं? हा सिंपल पेंडुलम आहे आणि जनरली आपण अशी मोशन देतो, बरोबर आहे ना, ह्या पद्धतीने. ही कोणती पोझिशन आहे? मीन. आणि ही कोणती आहे? एक्स्ट्रीम. इकडे पण कोणती राहील? एक्स्ट्रीम. म्हणजे पेंडुलम इथून इथं येईल, ठीक आहे, इथून इथं येईल, इथून इथं, इथून इथं. माहितीच तुम्हाला आता हे सगळं हे असं. पण आता ही मोशन नाही द्यायची झोक्यासारखी आहे. ही कोणासारखी मोशन आहे? झोक्यासारखी.
तर झोक्यासारखी मोशन नाही द्यायची मित्रांनो. मग आता काय करायचं, थोडी वेगळी मोशन द्यायची. आणि मोशन कशी द्यायची बघा, आपण कधी कधी बघा, आपण झोका आहे, झोक्यावर बसलेलो, आपण अशी मोशन न घेता झोक्याला जागेवर गोल फिरवतो. तसं गोल फिरवायचंय. म्हणजे सांगा आता ही कोणती पोझिशन झाली, मीन. पण आपण आता समजा इथं आणलं झोक्याला आणि इथून त्याला इकडं नाही जाऊ दिलं, त्याला असं गोल फिरवलं. थोडं इमॅजिन करा तुम्ही, या पद्धतीने असं गोल फिरवलं. आणि असं जर गोल फिरवलं असेल तर त्यावेळेस जो पेंडुलम तयार होतो त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. म्हणजे असा गोल फिरवायचा झोका. बघा आता हा पार्ट आहे ना या ठिकाणी, तर इथे त्याची मेन पोझिशन आहे, पण मग आपण त्याला इथं नेलं आणि इथून त्याला असं फिरवलं, गोल फिरवलं है ना. म्हणजे इथून त्याला पहिले इथं न्या, ठीक आहे. आता इथं आला, आता त्याला इथून काय करा, असं गोल मोशन द्या, सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्कल त्यांनी कव्हर केलं पाहिजे. आता सांगा, इथून हा पॉइंट आपण घेतला, याला म्हणायचं पॉइंट ऑफ सस्पेन्शन, आणि इथं असेल बॉब, ठीक आहे. तर इथून इतका अंतर हे झालं लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. जी म्हणजे काय असतं, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाही, बाकीचे फॉर्म्युलेच काही एवढी गरज नाही नाही. मग आता असा असेल तर कोनिकल पेंडुलमचा, आणि हा अँगल बघा, हा अँगल किती आहे, थिटा. आणि असा असेल तर कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड म्हणजे काय, त्याला एक सर्कल कंप्लीट करण्याकरता लागलेला वेळ तो असेल टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यल कॉस थिटा अपॉन जी. म्हणजे एकदम सोपं आहे मित्रांनो. साध्या पेंडुलम करता आपण काय करतो, 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यल अपॉन जी घेतो ना. तर इथं फक्त काय करा, कॉस थिटा घ्या, आणि थिटा म्हणजे इथलचा अँगल, हा अँगल घ्या थिटा. म्हणजे सोपं आहे एकदम. फॉर्म्युला डेरिवेशन किचकट याचं, पण फॉर्म्युला बेस सोपं आहे. मग कोणतरी मला म्हणून सर डेरिवेशन पण सांगा ना. मी सांगणार नाही. का बरं नाही सांगणार, त्याची इथं गरज नाही. तुम्हाला सिंपल पेंडुलमचं डेरिवेशन आहे, 11वीला झालेलं आहे ना, जुन्या सिलेबसमध्ये 12वीला आहे, आणि नवीनमध्ये 11वीला कोनिकल पेंडुलमचं डेरिवेशन झालेलं आहे. बरं, नाही आलं तर नाही आलं तरी एंट्रन्सला काही फरक पडणार नाही, ह्या फॉर्म्युल्याला तर नाही फरक पडणार. आणि जेव्हा ते डेरिवेशन तुम्हाला क्लिअर होईल तेव्हा अजून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पण आता सुद्धा आपल्याला बघा, ज्या वेळेस सिंपल पेंडुलम हा झोक्यासारखी मोशन न करता आहे त्या पॉइंट ओ च्या अबाउट सर्क्युलर मोशन करतो, त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये यल ही लेंथ असते, जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं, आणि थिटा हा अँगल असतो, जो डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तो तुम्हाला कळेल है ना. इथं ही मीन पोझिशन आणि जिथं डिस्प्लेस झालंय ही पोझिशन यांच्यातला हा जो अँगल आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शनचे तिथे केलेला, त्याला म्हणतात थिटा. आणि फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यल अपॉन जी, आणि यल ला काय चिटकून द्यायचं, कॉस थिटा. कळालं. ह्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इट इज द फॉर्म्युला फॉर कोनिकल पेंडुलम. ओके. आता सेकंड पेंडुलम म्हणजे काय बघा, दरवेळेस आपण सगळं पेंडुलम पेंडुलमच चालू आहे आपलं, नाही ना. मग आता सेकंड पेंडुलम म्हणजे काय ते आपण इथं बघू, नाही ना. सेकंड पेंडुलम म्हणजे काय, तर बघा एकदम सोपं आहे. समजा आपल्याला हे माहितीच आहे, सांग आता हे सगळ्यांना पाठ झालंय. रिजिड सपोर्ट, हे थ्रेड आहे, हा बॉब आहे, ही कोणती पोझिशन आहे, मीन पोझिशन. मी मुद्दाम रिपीट करतोय सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा. सांग ही कोणती पोझिशन आहे, एक्स्ट्रीम पोझिशन, ही पण एक्स्ट्रीम. सांग इथून झोका किंवा सिंपल पेंडुलम, झोका आणि सिंपल पेंडुलम सारखं समजायचं. ए अंतर कव्हर केलं, इथून परत ए अंतर कव्हर केलं, इथून इथं आला ए अंतर कव्हर केलं, इथून परत इथं आला ए अंतर कव्हर केलं. सांगा किती, 4a. आणि 4a अंतर म्हणजे 1 ऑसिलेशन. 4a अंतर म्हणजे काय राहील सांगा, 1 ऑसिलेशन. आणि 1 ऑसिलेशन करता जो वेळ लागतो त्याला म्हणतात टाइम पिरियड. मित्रांनो, आता हा सांगा किती राहू शकतो, किती वेगवेगळा राहू शकतोय, हे ना. आता हे अंतर किती आहे, काय आहे, सगळ्या डिपेंड आहे त्याच्यावर. मग एखाद्या
सिंपल पेंडुलम करता तो 5 सेकंद राहू शकतो, एखाद्या करता 3 सेकंद राहू शकतो, एखादा सिंपल पेंडुलम एक ऑसिलेशन 2 सेकंदातच कंप्लीट करतो, म्हणजे किती पण राहू शकतोय. पण आपल्याला असा सिंपल पेंडुलम घ्यायचा आहे. कसा सिंपल पेंडुलम घ्यायचा आहे? असा सिंपल पेंडुलम घ्यायचा आहे की ज्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता 2 सेकंद लागतात. असा सिंपल पेंडुलम तुम्हाला घ्यायचा आहे ज्याला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता किती वेळ लागतोय? 2 सेकंद लागताय. अशा सिंपल पेंडुलमला काय नाव दिलं जातं? सेकंड्स पेंडुलम. है ना? काय नाव दिलं जातं सांगा? सेकंड्स पेंडुलम हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. बघा, द सिंपल पेंडुलम, है ना, कोणाचा प्रकार आहे? सिंपल पेंडुलमचाच प्रकार आहे. पण काय सांगा? फॉर विच द टाइम पिरियड इज, टाइम पिरियड हा किती सांगा? टाइम पिरियड हा 2 सेकंदाचा आहे. तर असा जो सिंपल पेंडुलम आहे ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंदाचा असतो त्याला म्हणतात सेकंड्स पेंडुलम. काय म्हणतात सांगा त्याला? सेकंड्स पेंडुलम. मग सांगा बरं, सेकंड्स पेंडुलमचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की सेकंड्स पेंडुलम मध्ये टाइम पिरियड हा 2 सेकंदाचा असतो. मित्रांनो, मी तुम्हाला आता एक फॉर्म्युला विचारतोय, सांगा टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय फॉर्म्युला आहे? एकदम सोपं, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. ज्या ठिकाणी एल म्हणजे काय? लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. जी म्हणजे काय? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता मला असा सिंपल पेंडुलम घ्यायचा आहे ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंदाचा आहे. ज्याचा टाइम पिरियड किती सेकंदाचा आहे? 2 सेकंदाचा. मग मी काय करेल? इथं 2 लिहून टाकतो. 2 इज इक्वल टू, सॉरी, आता इथं काय लिहितो मी? 2 लिहितो. कॅपिटल टी ची व्हॅल्यू किती घेतोय? 2. मग सांगा 2 इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. फक्त टी जागेवर 2 लिहिलं. आता हे 2 2 कॅन्सल. 1 इज इक्वल टू पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आता स्क्वेअर रूट मधला पार्ट आहे ना, तर याला आपण काय करू? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 1 चा स्क्वेअर 1, पायचा पाय स्क्वेअर, आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होता. एल अपॉन जी. मग मला आता काय शोधायचं आहे? लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. मी जी डिवाइडला मल्टिप्लाय नेतो, जी, आणि डिवाइड बाय काय? पाय स्क्वेअर. मल्टिप्लायला डिवाइडला आणतो, इज इक्वल टू एल. आणि सांगा टाइम पिरियड किती आहे? 2 सेकंड. म्हणजे हा कोणता पेंडुलम आहे? सेकंड पेंडुलम. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर इज इक्वल टू एल एस. काय सांगा? जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर is equal to ls, and this is the formula for the length of second pendulum. लक्षात आलं? हा फॉर्म्युला इथं वापरता येईल सेकंड पेंडुलमच्या लेंथ करता. एल इज इक्वल टू जी डिवायडेड बाय पाय स्क्वेअर. कळालंय? सांगा काय? टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. ठीक आहे, त्यानंतर काय करूत आपण? सांग इथं 2 टी जागेवर काय लिहू? 2. 2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. 1 इज इक्वल टू पाय. 2 2 हे 2 2 काय करा? कॅन्सल. अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 1 इज इक्वल टू पाय स्क्वेअर इंटू एल अपॉन जी. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम एल एस म्हणा वाटल्यास इथं. दिस इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. एल एस इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता येईल. तर हे झालं सेकंड पेंडुलम करता लेंथचा फॉर्म्युला. कोणाकरता? सेकंड पेंडुलमच्या लेंथचा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. आता 2 फॉर्म्युले नंतर आपण वाटल्यास डिराईव्ह पण करू. पण समजा पुन्हा एकदा आपण एक पार्टिकल, परत तुम्ही पेंडुलमच घेऊ शकताय. पेंडुलम घेतला समजा ना. आता हा पेंडुल आपल्याला नेहमीप्रमाणे सपोर्ट,
नंतर एक दोरी, दोरीला बांधलेला बॉब, ही त्याची मीन पोझिशन. इकडं कोणती असेल एक्स्ट्रीम पोझिशन, ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. आणि इकडं पण एक एक्स्ट्रीम पोझिशन. सार इथून इतका अंतर किती असतंय, तर हे मीन आणि एक्स्ट्रीम. मीन आणि एक्स्ट्रीम यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराला काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड ए. काय नाव द्यायचं आहे, ॲम्प्लिट्यूड ए हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. तर आता ह्या सिंपल पेंडुलमला एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता समजा टी वेळ लागतोय. सांग मग एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता लागलेला वेळ म्हणजे काय असतंय, टाइम पिरियड. एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता लागलेला वेळ म्हणजे कोण आहे, टाइम पिरियड. मग टी इज इक्वल टू दॅट इज टाइम पिरियड. ठीक आहे. आता बघा, मग इथून इतका अंतर मी घेतोय समजा मिडवे. मिडवे म्हणजे काय सांगा, इथं a/2 आणि इकडं पण a/2. हे झालं मिडवे. काय झालं सांगा, दिस इज द मिडल, म्हणजे मिडवे डिस्टन्स हे. आणि a/2 हे ते अंतर असणार आहे, a/2. इथं पण अंतर आहे a/2. ठीक आहे. मग आता समजा त्याला पार्टिकल निघताना कुठून निघाल ते पण महत्वाचं आहे. इथून समजा निघाला कुठून, मीन. आणि मीन पासून निघाल्यावर त्याला इथं आणायचंय फक्त. म्हणजे सांगा मीन पासून किती अंतरावर, a/2. किती अंतरावर, a/2. त्याकरता किती वेळ लागतो, त्याकरता एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे. समजा टाइम पिरियड कॅपिटल टी असेल तर t/12. सांगा काय, t/12 हा फॉर्म्युला त्या ठिकाणी घ्यायचा फ्रॉम मीन पोझिशन. मीन पासून निघाला तर t/12 आणि एक्स्ट्रीम पासून निघाला, समजा निघताना तो इथून निघाला, यायचं तिथंच आहे, इथंच किती अंतरावर, a/2. तर किती वेळ लागतो, t/6, वेअर टी इज द टाइम पिरियड. बघा आता, इफ टाइम पिरियड ऑफ पार्टिकल इन SHM is capital T, the time taken to get a displacement at midway between mean and extreme position. पुन्हा एकदा बघा, the time period of particle in SHM is capital T, time taken to get a displacement at midway between mean and extreme position. From mean position t/12 and किती अंतर कव्हर करण्याकरता, टू कव्हर डिस्टन्स a/2. इकडे पण टू कव्हर डिस्टन्स a/2, बट हिअर फ्रॉम मीन पोझिशन इट इज t/12 अँड हिअर फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन इट इज t/6. कळालं. हे पण फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर आजच्या क्लासमध्ये आपण एवढा पाठ त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे, जो तुम्हाला सर्वांना व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळे मागचे जे फॉर्म्युले वगैरे ते सुद्धा चांगल्या प्रकारे पाठ करत चालायचे. कुठलंही निष्काळजीपणा, टाळाटाळ करायची नाहीये. आणि सगळे फॉर्म्युले काय करायचं, मी तुम्हाला सोपी पद्धत सांगतोय. काय करायचं, जेव्हा माझं लेक्चर चालू आहे त्यावेळेस आपण एक नोटबुक पण बरोबर ठेवायची आणि त्या नोटबुकमध्ये चॅप्टरचं नाव लिहायचं. आता पहिला आपण पाठ बघितला, नुसतं ऐकायचं नाही, नुसतं ऐकून काही समजत नाही. समजतं पण मग ते नंतर असं वाटतं आपल्याला काही नाही येणार आहे. पण लिहून घेतलं, समजून लिहून घेतलं, नुसतं लिहून घेतलं तरी काही उपयोग नाही, नुसतं समजून घेतलं तरी काही उपयोग नाही, पण समजून उमजून लिहून घेतलं तर मग उपयोग आहे. आणि त्यामुळे पहिलं लेक्चर झालं की स्क्रीन बदलायच्या पहिले तुम्ही त्याला पॉज करायचं. पॉज करून त्याच्यावरती आलेले सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. आपल्याकडे नोट्स पण आहे, पण मी नाही देणार आहे, तुम्हाला असंच लिहायचे, पॉज करून लिहायचे. परत पुढचा पार्ट बघायचा, पुढची स्लाइड, ते सगळं समजून घ्यायचं. परत व्हिडिओ पॉज करायचा, ते फॉर्म्युले लिहून घ्यायचे. आणि ही पद्धत ठेवा मित्रांनो, डेफिनेटली यू विल गेट बेनिफिटेड बाय युझिंग धिस मेथड. आणि हे लेक्चर ऐकून घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद. थँक्यू.